नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मला माहीत आहे तुम्हाला बाजिंद या कथेमध्ये खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. आता आपण अस्ते अस्ति बाजिंद कथेच्या शेवटाकडे वळत आहोत. आता आपल्या कथेमधील बरीच कोडी उलगडलेली आहेत. आपण नित्यनेमाने ही कथा ऐकत आहोत आणि जाणून घेत आहोत बाजिंद म्हणजे नक्की काय आहे. कथाच एवढी विलक्षण आहे की ऐकतच राहावी. म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, अजूनही आपण यूट्यूबवरील आपल्या या स्टोरी ट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. आपल्या मित्रांनाही शेअर करा, कारण कथेचं रहस्य अजूनही उलगडायचं आहे. पाहूया बाजींच्या या कथेमध्ये पुढे अजून नक्की काय रहस्य दडलेलं आहे. ज्या टकमक टोकाचे नुसते नावच ऐकून अख्ख्या धनगरवाडीच रात्रीची झोप लागत नव्हती, त्या टकमक टोकाच्या जवळच आपण उभे आहोत, ही कल्पना सकाराम नारायण सर्जा आणि मल्हारीच्या हृदयाला थरकाप उडवणारी होती. वेळ मारत नेत ते चौघेही जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाले. मंजूर घंटानिनाद आणि रुद्राचा घुमणारा आवाज कानी पडतात सकारामने जाणले की श्री जगदीश्वर मंदिर जवळ आले आहे. मंदिराच्या सभोवताली ताशीव दगडांची पक्की तटबंदी बांधली होती. कमरेला तलवारी, पाठीला ढाल आणि हातात उंचपुरा भाला घेतलेले कित्येक धारकरी तिथे पहारा देत होते. जगदीश्वराची नक्षीदार दगडी कमान पार करून ते चौघेही आत प्रवेशले. सकाळच्या गारव्यात आणि रिमझिम पावसात मंदिरातील सुगंधी फुलांचा सुगंध हे खरोखरच एक रम्य चित्र होते. सरकारी कार्यालयातील अनेक अधिकारी सकाळी सकाळीच दर्शन घेऊन दरबारी जायला गडबड करत होते. सखाराम व चौघे पण जगदीश्वराच्या गाभाऱ्यात गेले. समोर जगदीश्वराचे शिवलिंग शीतल जालधारेत न्हावून निघताना दिसत होते. सभोवताली नाना तऱ्हेच्या शोभिवंत फुलांनी यथासांग पूजा केली होती. समोरचे पुजारी मुखाने पवित्र मंत्र म्हणत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना तीर्थ देत होते. सखारामने गुडघे टेकले आणि मन भरून महादेवाचे दर्शन घेतले. समुद्र मंथनातून निघालेल्या अतिजहाल विष प्राशन करून देवांचे प्राण वाचवणारा महादेव त्याचा दाळ शांत करण्यासाठी जणू सह्याद्रीच्या त्या उंच उंच गडकोट किल्ल्यात विसावला असावा, अशी भावना सकारामच्या हृदयात उचंबळून आली. त्याचे डोळे पाणावले. त्या महादेवाने देवांसाठी विष प्राशन केले, मात्र आमच्या महादेवाने सारे आयुष्य मृत्यूच्या जिभेवर काढले होते. धर्म देव नावालाही शिल्लक नव्हता. सत्व, अस्मिता, स्वाभिमान तर ऐकणाऱ्याला नवल वाटत होते. स्वार्थासाठी स्वकीयांचे गळे चिरणारा तो महाराष्ट्र जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आजही नरकात बुडून गेला असता. आज माझ्यासारख्या साधारण मेंढपाळ कष्टाची भाकरी समाधानाने खातोय ते केवळ महाराजांच्यामुळे, याची जाणीव सकारामच्या मुखावर होती. नाहीतर आजवर कित्येक आदिलशाही मोगलशाही टोलधारी आळीपळीने महाराष्ट्रावर पडत होत्या. आज आमच्या घरातील आया बाया मुलं गोरं ढोरं सुखात आहोत, यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या महादेवाने प्रत्यक्ष महादेवापेक्षाही जहालविष प्राशन केले आणि पचवले होते. वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वरासमोर हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन अखंड घोडा आणि तलवार हीच कुलदैवते मानून सतत हिंदवी स्वराज्याचा ध्यास उरात बाळगून हिंदुस्थानातील 5 पातिशाह्यांना रणांगणात चारी मुंड्या चित करून मराठेशाहीचे सुवर्ण सिंहासन स्थापन करून हिंदुस्थानातील कित्येक भंगलेल्या सिंहासनाचा जणू बदला घेतला होता. आणि हे सारे कोणाला घेऊन, तर साधी लंगटवाली पोरं बरोबर घेऊन. अहो, आज या पोरांचा धाक दिल्लीपर्यंत आहे, याचे कारण केवळ फक्त शिवाजीराजे. सखाराम डोळ्यात आले पाणी पुसत बाहेर आला. सकाळच्या गार वाऱ्याने आणि बारीक तुषारासारख्या पावसाने त्याच्या डोळ्यात आलेल्या अश्रूला आणखीन थंड करत होते. ते चौघेही परत सरकारी अतिथीगृहात आले. काही क्षण गेला. खुद्द वस्ताद काका सोबत 3-4 धारकरी घेऊन आले आणि येताच बोलले, चला गाड्यानं, महाराजांनी तुम्हाला भेटायची परवानगी दिली आहे. दरबारी रीतिरिवाज माहीत नाही तुम्हाला, म्हणून सांगतो, दरबारात जास्त आवाज न करता बोलायचे आणि विचारेल तेवढीच उत्तरं द्यायची. चला आवरा लवकर. असे म्हणत सकाराम व चौघे वस्ताद काकांच्या सोबत दरबाराकडे चालू लागले. नगारखान्यातून नगाऱ्याचा आवाज येत होता. सारे दरबारी वकील, भेटीसाठी परराज्यातून आलेले सरदार, सरकारी अधिकारी आणि केवळ महत्त्वाच्या व्यक्तींनाच नगारखान्याच्या आत आलेले शिलेदार माहिती विचारून नावे व परवळीचे शब्द, ओळखीचे कागद तपासून ते लिहून आणि मगच आत सोडत होते. नगारखान्यातून आत प्रवेश करताच समोर असलेल्या भव्य दरबारात जाण्यासाठी असलेल्या कमानीतून आत प्रवेश दिला जात असे.
तिथे उभे असलेले हाशम प्रतवारी करून कोणास कुठे उभे करायचे याची सूचना करत होते. आत मशाळींच्या उजेडात सारा दरबार उजाळून निघाला होता. समोर पाहतात चोपदार भालदार हातात सुवरदंड घेऊन महाराज येण्याची वाट पाहत होते. राजसदरेच्या बाजूलाच काही वकील कारकून मंडळी समोर भूर्जपत्रे टाक दावत घेऊन बसली होती. आज साधारण 5-50 लोक असतील, पण कोणीही अजिबात मोठ्याने बोलत नव्हता. कुजबुज मात्र सुरू असायची. राजसदरेच्या मधोमध महाराजांचे 32 मन सोन्याचे आणि कित्येक हिरे माणिक मोती यांनी जडवलेले सुवर्ण सिंहासन जळत होते. हेच ते सिंहासन, याचा धाक सारी पातशाही घेत होती. सकाराम व त्याचे साथीदार वस्ताद काकांच्या बरोबर अगदी समोर उजव्या बाजूला जाऊन उभे होते. त्यांच्या कामाचा व ओळखीचा कागद वस्ताद काकांनी सदरेत बसलेल्या वकिलांच्याकडे दिला व काहीतरी कानात सांगितले. ते ऐकताच त्या वकिलाने तो कागद उघडून पाहिला आणि सकाराम व त्याच्या साथीदारांच्याकडे पाहू लागले आणि समोर या अशी खून केली. वकील बोलू लागला, साधारण किती दिवस झाले तुमच्या गावाला हा त्रास होत आहे? वकिलांच्या बोलण्याने सकारामने उत्तर दिले, जी बरेच दिवस झाले, पण या मागच्या 10-15 दिवसात जीवाप माणसांच्यावर पण वाघाने हल्ला केला. टकमकाच्या बाजूला जनावरे घेऊन हिंडायला जायला पण लोक घाबरत आहेत आता. मोठा श्वास घेऊन वकील बोलले, ठीक आहे. वस्ताद काकांच्याकडे पाहत वकील बोलले की उत्तरेतून काही हेर महत्वाचा निरोप घेऊन आला आहे. त्या हेरांना घेऊन महाराज काही वेळ खळबतखान्यात घालवत आहेत. काही वेळात महाराज येतील. पहिला प्रश्न या चौघांचा मांडा, तुम्ही थांबा काही वेळ. सकाराम दरबारात चौफेर नजर फिरावू लागला. त्याला अजूनही पटत नव्हते. स्वप्नात सुद्धा खुद्द शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहता येईल ते, पण खंडोजी भेटला आणि सारे शक्य झाले. आणि आम्ही मात्र त्याच्यावर नाही नाही त्या शंका घेतल्या. बिचारा परत भेटला की पाय धुवून पाणी पिन त्याचे, पण कुठे असेल देव जाणे. इतक्यात एक जोरदार आरोळी झाली, होशियार होशियार होशियार, प्रौढ प्रताप कुलवंतस, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजश्री श्री शिवाजीराजे येत आहेत. होशियार होशियार होशियार, महाराज, प्रौढ प्रताप कुलावतंस, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजा शिवछत्रपती की. आणि सारा दरबार व सकाराम व त्याचे सहकारी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडला, जय जय जय. महाराज सिंहासनाच्या पाठीमागून आले. सोबत अनेक अंगरक्षक शिलेदार वकील होते. पांढरा शुभ्र अंगरखा, कमरेला दरबारी जगदंबा तलवार, डोक्यात मंदिर, शिरेपेचात रोवलेला मोत्यांचा तुरा आणि गळ्यात भोसरे कुलाची आई तुळजाभवानीची कवड्यांची माळ, कपाळावर शंभू महादेवाचं त्रिदळ व त्यातून शिवगंधाचा नाम, कपाळातून निघालेले सरळ सळसळीत नाक, काळेभर बोळके डोळे आणि ओठावर काहीसे स्मितहास्य, मात्र चेहऱ्यावर कमालीची गांभीर्यता. हेच ते शिवाजीराजे भोसले ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी महाराष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्ती देण्यासाठी रायरेश्वरी स्वराज्याची शपथ वाहिली. ज्या वयात आमची पोरं पोरटाकी खेळ मग्न असतात, त्यावेळी तोरणा किल्ला जिंकला, जावळीच्या मोऱ्यांची मिजास उतरवली, अफजल खानासारखा राक्षस समोरासमोर फाडला, पन्हाळगडाच्या वेड्यातून सिद्धीच्या हातावर तुरी देऊन निसटले, शाहिस्ते खानाला लाल महालात जाऊन बोटे तोडून शास्ता केली, सुरतेसारखी मोगलांची आर्थिक राजधानी लुटून जाळून फस्त केली, आग्र्यात औरंगजेबाच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पळून आले. असं एक ना अनेक किस्से ऐकून सारा महाराष्ट्र गेली 3-4 दशके जगत होता. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून पहाटेच्या जात्याच्या ओव्यापासून ते लग्नाच्या मंगळ अष्टकात शिवाजी घेतल्याशिवाय दिवस जात नसायचा की शुभकार्य होत असायचे. ह्या बहिण्यांची अब्रू, त्यांचे कुंकू निर्धास्त केलेला हा युगपुरुष वर्षांनी वर्षांनी नव्हे तर युगायुगांनी जन्म घेतो. काय बोलावे आणि किती बोलावे, शब्द संपतात. महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि समोर उभ्या असलेल्या सभेकडे पाहताच सर्वांनी 3 मुजरे महाराजांना वाहिले. महाराजांनी आपला उजवा हात छातीशी नेत सर्वांचे मुजरे स्वीकारले आणि सिंहासनाकडे उजवा पाय पुढे टाकत आसनस्थ झाले. समोर वकील हातात काही कागद घेऊन आला व महाराजांना काहीतरी सांगू लागला. समोर उभ्या असलेल्या हरकऱ्याने हाली दिली. टकमक धनगरवाडीचे गावकारभारी सकाराम व त्याचे साथीदार समोर हाजीर हो.
त्याची आरोळी ऐकताच वस्ताद काकांनी सखाराम व चौघांना पुढे येण्यासाठी खुणावले. सखाराम डोळे पुसत समोर गेला व सर्वांनी वाकून मुजरा केला. सखाराम व वस्ताद काकांच्याकडे पाहत महाराज बोलले, वस्ताद काका, काय समस्या आहे गावकऱ्यांची? महाराजांच्या शब्दाने वस्ताद काका समोर झाले आणि खालच्या रवात बोलू लागले. महाराज, हे लोक टकमक खालच्या धनगरवाडीचे लोक. हा सखाराम गावचा कारभारी. बळीजी नायकांच्या खाजगीतील परवळीच्या शब्दामुळे त्यांना आपल्यापर्यंत आणले आहे. आणि वस्ताद काकांनी महाराजांच्या कहाणी टकमक टोक आणि खालच्या गावची व्यथा सांगितली. क्षणभर विचार केला आणि महाराज बोलू लागले, वस्ताद काका, रायगड स्वराज्याची राजधानी. साऱ्या महाराष्ट्रात रामराज्य आणायची स्वप्ने आपण पाहतोय आणि राजधानी खालची प्रजाच दुःखी आहे हे बरे नव्हे. बरे झाले नाईक यांना भेटले आणि त्यांनी ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली. नाहीतर ही आमची गरीब रयत इथवर येऊ तरी शकली असती का? काका, आजपासून टकमकाचा राबता बंद करा. गडावरून एकालाही कडलट करता कामा नाही, आमची आज्ञा असल्याशिवाय. न्यायाधीशांनी जर देहदंड सुनावला तर अंधार कोठडीत ठेवा, मात्र कडेलोट करू नये. समोर बसलेल्या वकिलांच्याकडे पाहत महाराज बोलले, पंत, आजच एक आज्ञापत्र तयार करा आणि स्वराज्यातील सर्व गडकोटावर पाठवून द्यावे. जर कडेलोट शिक्षा दिली तर सरकारी खर्चातून खाली गेलेली सर्व मृत शरीरे उचलून त्या नातेवाईकांना द्यावी. अन्यथा कोणीही कडेलोट न करता दुसरा मार्ग वापरावा आणि आजपासून स्वराज्याच्या राजधानीत टकमक कडेलोटासारखी शिक्षा कायमची बंद झाली असा आदेश काढावा. जी महाराज, असे म्हणत वकिलांनी महाराजांचा हुकूम कागदावर लिहून त्यावर शिक्कामोर्तब केला. क्षणभर थांबून महाराज बोलले, आता खुशाल झालात ना? सखारामकडे पाहत महाराज बोलले. खुद्द महाराजांच्या बोलण्याने भंबेरी उडालेला सखाराम बोलला, जी महाराज, महाराज, मला न्याय मिळो अगर न मिळू दे, तुम्हासनी डोळ्यासमोर बघितलं, आमच्या गरिबांच्या जन्माचं सोनं झालं बघा, आम्हासनी आता काय बी नको. सखाराम असे बोलताच महाराज म्हणाले, अरे, तुम्ही तर हिंदवी स्वराज्याची खरी ताकद आहात. तुमच्यासारखी माझी, बहिर्जी, तानाजी, बाजी, मुरारबाजी, शिवा, काशीद असे किती जरी जण हसत हसत मरणाशी खेळत जगले म्हणून हे राज्य अवतरले. तुम्ही निर्धास्त गावी जा आणि वस्ताद काका यांच्या गावात सरकारी खर्चातून धान्य, बी बियाणे काय हवे नको ते हे बघितले जाईल. यांचे नुकसान केवळ आपल्या चुकीमुळे झाले आहे, त्याची भरपाई म्हणून हे सर्व आपण आजच करावे. जी महाराज, असे म्हणत वस्ताद काका मुजरे घालत बाजूला गेले आणि सखारामला घेऊन दरबाराच्या बाहेर पडले. साक्षात महाराष्ट्राच्या देवाच्या दर्शनाने सखाराम व त्याचे सहकारी अक्षरशः रडू लागले होते. नगारखाना ओलांडून ते चौघे महाराजांच्या दरबारातून बाहेर आले होते. हसत हसत वस्ताद काका म्हणाले, गड्यानो, लय नशिबान आहेसा तुम्ही. 7 जन्माला मिळणार नाही एवढं दिलं महाराजांनी. आता तुम्ही आणि गावकरी कायमचे सुखी झालात. तुमच्या आजवरच्या नुकसानीचा खर्च सरकार देणार आहे. इथून पुढे गावात काही पण गरज लागली तर सरकारी कोतवाल, हवालदार, पाटील स्वतः येऊन मदत करणार आहात असा आदेश आहे माझ्याकडे, ज्यावर महाराजांची सुद्धा सही आहे. सखाराम व त्याच्या साथीदारांनी मनस्वी आनंद झाला होता. वस्ताद काकांनी महाराजांच्या आज्ञेचा कागद सरकार दप्तरात जमा केला आणि सोबत 2 हशम घेऊन सखारामच्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. बैलगाड्या भरून बियाणे, नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम आणि धनगरवाडीच्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रायगडावर बाजारासाठी भाजीपाला विकायची परवानगी दिले. सखाराम व त्याचे सवंगडी मनापासून आनंदी झाले होते. आनंद ओसंडून वाहत होता. वस्ताद काका आणि ते चौघे सोबत हशाम हत्यार रायगड उतरून चित दरवाजापासून खाली आले. सखाराम वस्ताद काकांना बोलला, काका, राहू दे, कशाला त्रास घेत असा, आम्ही निघतोच पायीच. यावर काका बोलले, येडा हायसा, तुम्हासनी सही सलामत गावात पोचून टकमक खाली सरकारी पंचनामा केल्या बिगर आता मला आणि आमच्या माणसांना जाता येणार नाही. तुम्हाला गावात सोडतो आणि मग आम्ही येऊ मागे, चला. एव्हाना दुपारचा प्रहर टळून गेला होता. आकाशात पावसाळी ढगांनी पुन्हा गर्दी केली आणि मुसळधार सरी कोसळू लागल्या. काथ्याच्या विणलेल्या गोंच्या पांघरून ते सारे निघाले होते. वस्ताद काका, सखाराम आणि त्याचे सोबती आणि सोबत 2 धारकरी होते. वाटेत महाराजांच्या अनेक गस्तीचे मेटे होतेच. सगळ्या मेटेवर वस्ताद काकांच्या ओळखीची मंडळी होती. मात्र शेवटचा एक मेटा होता ज्यात 4 धिप्पाड पण नवीन धारकरी होते. त्यांनी या साऱ्यांना हटकले, ए थांबा र, कोण तुम्ही, कुठून आला सा?
वस्ताद काका समोर आले आणि त्यांनी ओळख सांगितली. पण त्या चौघांनी त्यांची ओळख साफ धुडकावून लावली आणि बोलले, तुम्ही कोण बी असा हो, पावसाळ्यात रायगडचा राबता बंद असतोय, एवढं पण माहित नाही काय स्वतःला हेर म्हणून घेतायस ते? त्या चौघांनी सोबत आणलेल्या धारकऱ्यांच्या कमरेच्या तलवारी काढून घेतल्या आणि सर्वांना तयार केलेल्या कक्षात घेतले. सांगा, कोणाचे हेर तुम्ही? जाताना कसे दिसला नाही? खरं सांगा, नाहीतर गस्तीच्या टेहाळणी वेळी सापडला म्हणून जीवाशी जाशीला. वस्ताद काका मोठ्या आवाजात बोलले, पौर्णिमेचा चंद्र. तो परवळीचा शब्द ऐकताच त्या चार धारकऱ्यांची बुबडी वळली. मागे सरकत ते बोलले, माफ करा, मगापासून सांगितलं असतासा तर एवढी वेळ आली नसती. तुम्ही आणि हे दोन धारकरी जाऊ शकता पुढे, पण या चौघांना आम्ही नाही सोडू शकत. दरम्यान काकांनी खूप समजावून सुद्धा त्या गस्तीच्या चौकीतून सकाराम सुटू शकला नाही. शेवटी वस्ताद काका बोलले, अरे हे बहिर्जी नायकांची खास माणसे नुकतीच महाराजांना भेटून आली आहेत. मला वर जाऊन फक्त परवाने आणावे लागतील. माझे ऐका सोडा यासनी. पण त्या चौघांना यांनी सोडले नाही. ते म्हणाले, माफ करा शिलेदार, पण मागच्या वेळी शिंद्यांचा जो दंगा झाला तेव्हापासून कोणी पण तोंडी ओळखीच सोडू नका असा आदेश बहिर्जी नायकांचा आहे. त्यामुळे परवळी शब्द गडावर चालेल, इथं नाही. खरंच मला माफ करा. शिवरायांचे नाव घेताच सकारामला खंडोजी आठवला आणि त्याला आठवले की सकारामने त्याला दंडावर बांधलेली चांदीची पेटी दिली होती. त्याने क्षणात चांदीची पेटी काढली आणि शिलेदाराच्या हातात दिली आणि परवळीचा शब्द उच्चारला, चंदन. हे चार शिलेदार, वस्ताद काका आणि सोबत असलेले चार धारकरी त्या परवळीच्या शब्दाने आणि यांच्या चांदीच्या पेटीकडे पाहत डोळे मोठे करत सकारामकडे पाहू लागले. भीतीने सर्वांगावर काटा उभा होता सर्वांच्या. तर मित्रांनो, काय होणार आहे पुढे? नक्की कोणतं रहस्य येणार आहे आपल्या या बाजीन कथेमध्ये? पुढे नक्की काय होणार आहे हे ऐकण्यासाठी ऐकत राहा बाजिंद एक रहस्य कथा आपल्या स्टोरी ट्यूब मराठी चॅनलवर. आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या स्टोरी ट्यूब मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.